इथून अगदी स्वप्नील आले आले अगदी आपले इरादे स्पष्ट करत असताना फटका दर्जेदार होता. इथून अगदी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अगदी या चेंडूवरती एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावफलक अगदी पुढे सरसावला जाईल. धावफलक जाऊन पोहोचले अगदी 7 या धावसंख्येवरती. हो यावेळी साफ ट्रॅकर सेंडू होता. इथून अगदी कमालीचा फटका कव्हर पॉइंट रिजन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 11 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. खऱ्या अर्थाने येस खऱ्या अर्थाने 4 षटकांचा सामना आहे आणि इथून खऱ्या अर्थाने 4 षटकांती अगदी 40 ते 45 धावा बनणं गरजेचं आहे. अगदी ती रणनीती आखावी लागेल पाली संघाला. खऱ्या अर्थाने जिते संघाचा विचार केला तर जिते संघ देखील अगदी तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतो. अगदी नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच चांगले मॅचेस पाहायला मिळतात आणि इथून खऱ्या अर्थाने आज अगदी पाली समोर खेळत असताना पाहायला मिळतील. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक पहिलं संपलंय. 11 धावा बनवल्यात. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज व्यक्तिक पहिलं सांगी कुट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना वैभवला पाहतोय. हो इथून पहिला चेंडू समोरच्या दिशेला चेंडू फिरकावून दिला. अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक येणार उचल फेक करणार. तत्पूर्वी मात्र इथून सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धाबेच्या साह्याने धावफलक अगदी पुढे सरसावला जातोय. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस पुन्हा एकदा अगदी प्रयत्न भरपूर चांगले होते. इथून अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या कमाल. इथून खरं ते वाईट सिंडू पंचाने इथं घोषित केलाय. यस थर्ड. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती आक्षेप आलाय. लिगली चेंडू आहे. आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक अँड वरती फलंदाज स्वप्नील. हो यावेळेस कमालीचा चेंडू. अगदी डोळ्याचे फाडणे फेडणारा हा चेंडू. अगदी पडल्यानंतर अफट बेक आणि इथून खऱ्या अर्थाने जाऊन बिसापला रक्षकाच्या हाताखाली निर्धाव चेंडूची सांगता. इथून मागच्या चेंडूचा विचार केला तर खराब जरूर पाहायला मिळाला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. हो यावेळेस फटका दर्जेदार आहे. कमालीचा फटका. चेंडू आउट ऑफ द फार. अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये आला हा दर्जेदार षटकार.
चा संपर्क होत नाही या निर्धाव चेंडूची सांगता. अगदी वैभवने अगदी मागच्या चेंडूवरती फटका जरूर खाल्ला होता, मात्र यावेळेस अगदी जशास तसे उत्तर देत असताना अगदी निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. चला टीम मालेगाव संघाचा कर्णधार आणि टीम नसरापूर संघाचा कर्णधार. ओहो यावेळेस दर्जादार फटका कमालीचा आहे. चेंडू आउट ऑफ द पार, लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार, षटकार. ओहो पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका, इथून शतरक्षक दूरवरनं अगदी मिड ऑन मिड लॉंग ऑफ शतरक्षक आणि या दोन्ही शतरक्षकांना चुकून मात्र सिंडू जाणार. सीमा रेषा पार, इथून अजून एक दर्जेदार चौकार, षटक क्रमांक. तर वैभव आला आणि इथून खऱ्या अर्थाने वैभववरती ते हल्ला बोल केले. खऱ्या अर्थाने या षटकांती 19 धावा अगदी स्कोर बोर्डवरती ॲड केल्या गेल्या. कमालीच्या फटके पाहायला मिळाले. अगदी स्वप्नीलचा विचार केला ना तर त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके, षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला मिळाला. असे कमालीचे फटके पाहायला मिळाले. इथून खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नीलला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला फलंदाज अजूनही मोहन मैदानाच्या आतमध्ये अगदी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. इथून खऱ्या अर्थाने त्यावरती देखील पूर्ण बरे जबाबदारी आणि इथून षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. यस षटक क्रमांक 3 अगदी वैयक्तिक पहिलं सांगे कुड्यातलं 3रं षटक घेऊन येत असताना दर्शनला पाहतोय. इथून अगदी राईट मोर द विकेटचा मारा, पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मोहन, इथून खऱ्या अर्थाने मोहनवरती देखील ती जबाबदारी आणि त्या जबाबदारीच्या सामोरी जावं लागेल. हो पहिला चेंडू फुल टॉस होता. अगदी इथून उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, तर फारसा कनेक्ट झाला नव्हता. मात्र त्यानंतर इथून शतरक्षक तैनात, एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धाबेच्या साह्याने इथून खऱ्या अर्थाने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 31 धावा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी कमालीचा फटका, इथून विचार केला तर लॉंग ऑफ रिझन शतरक्षकाच्या डोक्यावरनं अगदी लॉंग ऑफ शतक कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार, षटकार. ठीक आहे.
काइंड ऑफ डिलिव्हर आणि इथून खऱ्या अर्थाने कमालीचा फटका. ओहो यावेळेस अजून एकदा अगदी फटका दर्जेदार आहे. अगदी फ्लॅट फटका पाहायला मिळाला. चेंडू अजून एकदा जाणार सीमारेषा पार. अजून एक दर्जेदार षटकार. बनल्या गेल्यात. अगदी कमालीचे फटके मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ओहो यावेळेस अगदी पुन्हा एकदा प्रयत्न जरूर झाले होते. इथून खऱ्या अर्थाने सिंधू अगदी स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फारसा संपर्क झाला नाही आणि इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अगदी गोलंदाज थोडंसं गोलंदाजीवरती परिवर्तन करत असताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. हो यावेळेस अगदी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये इथं गोलंदाज चेंडू खाली. इथून अजून एक सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. कमाली इथून खऱ्या अर्थाने 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला जरूर मिळाले होत्या. स्वप्नीलच्या बॅटमधून ते फटके आले देखील होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाने थोडीशी रणनीती आखली आणि इथून बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आहे. हो स्लोवर पण डिलेव्हरी अगदी इथून पूर्णपणे चेंडूला पारकलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडूला भिरकावून दिलं. मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ दी फार. अजून एक दर्जेदार ती जोडले गेलेत. इथून षटक क्रमांक अगदी तिसरं संपले. 3 षटकांत 49 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. खऱ्या अर्थाने इथून शेवटचं षटक स्लोगरचे षटक आणि इथून खऱ्या अर्थाने या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागलं. अगदी किती धावांचं टार्गेट इथं अगदी दिलं जाईल टीम जीते संघाला हे देखील पाहावं लागेल. अगदी पाली संघाकडनं आपण पाहतोय कमालीचे फटकेबाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाले. अगदी स्वप्नीलच्या बॅटमधून मात्र दर्जेदार फटके पाहायला मिळाले आहेत. अगदी विचार केला तर या षटकामध्ये देखील 3 मोठे फटके पाहायला मिळाले. मागच्या षटकामध्ये अगदी 2 षटकार 1 चौकार आणि इथून खऱ्या अर्थाने चांगलं बॅटिंग करत असताना स्वप्नील यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवरती उभा जरूर आहे. इथून स्ट्राईक मात्र आता मोहनला पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अगदी सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर झाला होता. मात्र फारसं काही करता आलं नाही आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुलला पाहतोय. इथून पहिला चेंडू आणि इथून अगदी पंच गोलंदाजाला दंडित करीत असताना अगदी बाईट चेंडू स्क्वेअर मारा अवांतर धाबेने धावफलक पुढे सरसावत असताना अगदी इथून 50 कंप्लीट होत असताना पाली संघाची 50 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आणि इथून खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅच धोत्रे आणि त्यांना फाईट करेल कशाळी टीम. ओहो यावेळेस इथून होईल काय. फलंदाज स्वप्नीलच्या पारीचा अंत अगदी गरज नव्हती. खऱ्या अर्थाने स्वप्नीलच्या बॅटमधून मोठे फटके जरूर येत होते. अगदी स्ट्राईकवर येण्याचे प्रयत्न त्याचे भरपूर चांगले होते. मात्र इथून खऱ्या अर्थाने ते प्रयत्नाला अपयश. इथून खऱ्या अर्थाने स्वप्नीलच्या पारीचा अंत. 1 विकेट डावून स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन टीजे.